या नासधूस यांची म्हणजे तोडफोड पूर्ण केलेली आहेत. चेहरे नाही आहेत, काही अवयव नाही आहेत. तर औरंगजेब मुघल बादशाहच्या या काळामध्ये या मंदिराची, या गुहेचे म्हणजे जी वेरूळ लेणी आहेत तर त्यांची तोडफोड करण्यासाठी स्पेशल माणसं पाठवलेली होती आणि त्यांनी या संपूर्ण लेण्यांची नासधूस केलेली आहे. बघितल्यावर एक वाटतं मनात की जगातील जी 7 आश्चर्य असतात तर त्याच्यामध्ये ह्या कैलास मंदिराचा समावेश का नाही. कृष्णेश्वरमध्ये सोडल्यानंतर लगेचच हे बघा इकडे एलोरा केव्सला जाऊसाठी तो गेट असा. तर आता आतमध्ये आपण जाऊन पार्किंग वगैरे काय व्यवस्था हा ती बघूया. तर सगळं तुमका अपडेट देतलो आम्ही. कार पार्किंग इकडे असा काहीतरी पुढे. अरे वा, वे टू पार्किंग रे. हे बघ वे टू पार्किंग. होय, राईट साईडला पार्किंग असं यांचं. इंटरनॅशनल लोक येतात ना इकडे रे. वेरूळ लेणीसाठीचा कार पार्किंग खूप प्रशस्त असा. तर इकडे आपण आपली कार लावलेली असा आणि बघा खूप मोठा असा पार्किंग आहे आणि ह्याची फी असा 70 रुपये. तर आपण 70 रुपये पे करून इकडे आपली कार पार्क करून ठेवली. तर इथून आता आपल्याला चालत वेरूळ लेणी बघू जायची. पार्किंग केल्यानंतर एक थोडासा चालत आपल्याला इकडे मेन गेटकडे यावं लागतं. तर आतमध्ये आता एंट्री तिकीट किती असा, पास वगैरे कसे काय काढूचे लागतात ते आता सगळे आपण माहिती घेऊया. मेन एंट्रन्सकडून एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडलाच या ठिकाणी असा पास काउंटर. तर इकडे आपण पास काढतलो. किती रुपये फी आहे ती बघूया. इकडे तिकीट काउंटर असा. तर 40 रुपये फी असा पर पर्सन आणि फॉरेन टुरिस्टसाठी 600 रुपये. तर आपल्या हे असे कॉईन्स मिळतात स्कॅन करून. ते आपल्या घेऊन काउंटरला दाखवायचे असतात. मस्त गार्डन असा आणि आपण सकाळची इल्यामुळे वातावरण तर एकदम भारी असा फुल. आपली सगळी मंडळी पण रेडी आहे. एक नंबर मस्त वातावरण वाटतं रे. चेकिंग होता पूर्ण टोकन, सिंगल टोकन. तर इकडून आता आपण चाललो, एंट्री केलो फायनली वेरूळ लेणीच्या एरियामध्ये. इकडे आता आपल्याला पूर्ण फिरायचा असा. मंडळी जर तुमका टोकन मिळता तर त्या टोकन सांभाळून ठेवा. जर त्या टोकन हरवलं तर 100 रुपये तुमका वेगळे आणि चार्ज द्यायचे लागतील. असं सर बोर्ड लावलेलं. ॲक्च्युअलीमध्ये घेतात की नाही का आपल्याला आयडिया नाही, पण सांभाळून ठेवा. आम्ही तर आमच्याकडची सगळी सांभाळून ठेवलेली असतात टोकन. तर आता खूप भारी वाटतं एकदम. आपण 5व्या ते 8व्या शतकातील लेणी बघतलो. खूप भारी. आणि त्याच्यातला स्पेशल असा कैलास मंदिर. तर जगातला एकमेव असा आश्चर्य असा की बाकी सगळी जी कन्स्ट्रक्शन असतात किंवा बांधकामं असतात ती पायथ्यापासून कळसापर्यंत जातात, पण या जगातला एकमेव असा मंदिर आहे ज्या कळसापासून पायथ्यापर्यंत कोरं दिल्यात. तर खूप भारी बघू वाटलं. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर भेट देत असाल नक्की या आपल्या पूर्ण भारतातील ऐतिहासिक स्थळांका भेट द्यावा. तर वेरूळ लेणींचा परिसर पण एकदम खूप भारी असा. मस्त सुंदर अशी बाग केलेली असा आणि फुल मेंटेन एकदम क्लिनिंग प्रॉपर. चलासाठी रस्ते वगैरे पूर्ण दगडी फ्लोरिंग केलेले खूप भारी. त्याच्यानंतर विश्रांतीसाठी वगैरे असे पार वगैरे बनवलेले असतात. खूप सुंदर. तर आपण पहिल्यांदा जात आहोत कैलास मंदिर बघू. नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत वेरूळ लेणी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ लेणी आहेत. तर जागतिक म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या लेण्यांचा समावेश केलेला आहे. एकूण 34 गुफा आहेत. त्यानंतर एक कैलास मंदिर आहे, जर ते पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगातलं एकमेव असं मंदिर जे कळसापासून पायथ्यापर्यंत बनवत आलेलं आहे. तर खूप सुंदर अशी ही व्हिडिओ असणार आहे, खूप माहितीपूर्ण असणार आहे ही व्हिडिओ. तुम्ही देखील या ठिकाणी भेट देऊ शकता. छत्रपती संभाजी महाराज नगरपासून 30 किलोमीटर अंतरावर ही वेरूळ लेणी आहेत. त्यासाठीचं पार्किंग, त्याच्यानंतर इथे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बघू शकता याची सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. तर यासाठी आपली व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
एकूण 34 गुहा असतात ह्या ठिकाणी. तर 17 ते 34 इकडे तुमका ह्या लेफ्ट साईडला जाऊ हवा. त्याच्यानंतर 16-18 इकडे वरती, पण ती सध्या तिकडे बंद केलेली असतात. आणि एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याक दिसता ह्या कैलास मंदिरचा भव्य असा प्रवेशद्वार. तर आता शाळेची सहल लिहिलेली असत, खूप गर्दी असा या ठिकाणी. माहिती देखील असा. तर पहिल्यांदा आपण ती माहिती बघूया. इकडे पहिल्या गुहेपासून ते 34व्या गुहेपर्यंतची सगळी माहिती इकडे दिलेली असा. तर आपण इकडून एंट्री केल्यानंतर समोरच आपण 16 नंबर जी गुहा असा ती कैलास मंदिराची गुहा असा. त्याच्या समोरच आपण इकडे उभे असं आणि बाकी ही सर्व गुहेची लाईन असा. तर 34 नंबर एकदम पूर्ण एंडला असा. त्याच्यानंतर इकडे पूर्ण ते अजून जी गुफा असतात तर त्या ठिकाणी असा. ती छोटी कैलास गुफा इकडे असा. त्यानंतर 1 नंबरची गुफा ही इकडे. तर ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगरला जाऊ रस्तो असा त्या रोड साईडला. टोटल डिस्टन्स किती असा त्या पूर्ण दिलेला असा. वेळ किती लागतो. त्यानंतर जे काउंटर्स वगैरे असतात त्यांची माहिती दिलेली असा. तर ह्यो मॅप एक फोटो काढून ठेवा, तर पूर्ण तुम्ही फिरा शकता. त्यासोबत या ठिकाणी इकडे सर्व माहिती दिलेली असा. तर ही माहिती वाचा आणि मगच पूर्ण या जे लेणी असतात ते पूर्ण बघू घ्या. म्हणजे लेणी बघताना आपल्याला तसं तेवढा काय वाटत नाही. तर या ठिकाणी इकडे लिहिलेलं असं की इसवी सन 735 ते 757 या कालावधीत राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात ही लेणी सर्व बनवलेली असत. खूप सुंदर. या पूर्ण डिटेल वाचा. पूर्ण देश विदेशातून हे जे आपली वेरूळ लेणी असतात तर ती लेणी बघूसाठी सर्व लोक येत असतात. खूप भारी लेणी असतात. करते मित्रांनो, येथील शिल्पकला बघा. सॅल्यूट. खूप सुंदर. काही हे जे आपले पूर्ण मूर्ती असतात तर त्यांचं तोड वगैरे म्हणजे त्यांचे पूर्ण ऱ्हास केलेलं असा काही मुघल सम्राटांच्या काळात. त्यामुळे आपल्या की अशी बघूक मिळतात. पण बाकी खूप सुंदर असे हे पूर्ण कोरीव काम केलेली लेणी असतात. कैलास मंदिर स्पेशली आपण इकडे असो. असताला हा असा नाही आहे सर्वेश. शंकराची मूर्ती आहे. कैलास मंदिरमध्ये आपण जातो गाभाऱ्यात. त्या ठिकाणी चप्पल काढून मग तुमका आतमध्ये जाऊ खावा. चला. कैलास मंदिर सभा मंडप खूप भारी. तुम्ही हे खांब बघा किती कोरीव काम नक्षीकाम केलेले असतात. त्यानंतर इकडे असा मुख्य गाभारो अगदी छतापासून ते पूर्ण खाली फ्लोरिंगपर्यंत इकडे सगळं कोरीव काम केलेलं असं. पण आता गाभाऱ्यात जाऊया. गाभाऱ्यात आपल्या खूप मोठा असा भव्य दिव्य शिवलिंग बघू मिळतं. खूप सुंदर. एवढा मोठा शिवलिंग आम्ही आतापर्यंत खयच बघितलं नाही. आणि पूर्ण यो गाभारो असा यो देखील कोरीव कामच केलेलो असा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर काही मूर्त्या या नासधूस यांचे म्हणजे तोडफोड पूर्ण केलेले आहेत. चेहरे नाही आहेत, काही अवयव नाही आहेत. तर औरंगजेब मुघल बादशाहच्या या काळामध्ये या मंदिराची या गुहेचे म्हणजे जी वेरूळ लेणी आहेत तर त्यांची तोडफोड करण्यासाठी स्पेशल माणसं पाठवलेली होती आणि त्यांनी या संपूर्ण लेण्यांची नासधूस केलेली आहे. त्याचसोबत काही
प्राकृतिक म्हणजे भौगोलिक गोष्टींमुळे देखील या ठिकाणी या लेण्यांची म्हणजे थोडी नादुरुस्ती झाली, म्हणजे सॉरी काही भौगोलिक दृष्टीमुळे काही भौगोलिक परिस्थितीमुळे देखील या लेण्यांचा ऱ्हास झालेला आहे. मित्रांनो, हे जे कैलास मंदिर आहे तर हे संपूर्ण बनवायला जवळपास 10 पिढ्या या ठिकाणी काम करत होत्या आणि खूप सुंदर आणि म्हणजे असा एक वास्तू कलेचा नमुना या ठिकाणी आहे. खाली बघितलं तर तुम्ही ग्राउंड फ्लोअर, त्यानंतर या ठिकाणी आपण आता होतो ते फर्स्ट फ्लोअर. म्हणजे तुम्ही विचार करा की या कातळाची जाडी, याचं डिझाईन कशा प्रकारे केलेलं असेल, कशा प्रकारे या ठिकाणी कोरीव काम केलेलं असेल, तुम्ही विचार देखील करू शकत नाही. आणि सध्याच्या काळात असं हे मंदिर बांधूच शकत नाही, कोणीच नाही. अगदी आपण बघतो तर सध्याच्या डिझाईनमध्ये देखील खूप फरक असतो, पण कोरीव काम प्लस एवढं एकाच कातळात कोरलेलं दगड मंदिर कधीच शक्य नाही आहे असं. इकडे नंदी आहे ना, खांब कसे कोरलेले आहेत ते. या मंदिरामध्ये वरती चढण्यासाठी, खाली उतरण्यासाठी सर्व पायरे वगैरे एकदम प्रॉपर बनवलेले असतात. मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी तुमका कोरीव काम बघूक मिळता. सगळ्या वरती छप्पर ह्या पण पूर्ण दगडाचाच असा कोरलेला. या ठिकाणी बघा, हे जे काही मूर्ती असतात, या ठिकाणी हत्तीची मूर्ती होती तर त्याची देखील नासधूस केलेली असा. या ठिकाणी खूप असे देवदेवतांचे किंवा आपले जे पूर्ण ग्रंथ असतात त्या ग्रंथाचे काही कथांचे संदर्भ या ठिकाणी कोरलेले असतात. खूप सुंदर असं या कोरीव काम या ठिकाणी आपल्याला बघूक मिळतं. या लेण्यांच्या परिसरात देखील जे आजूबाजूचे जे दगड असतात तर या ठिकाणी देखील संपूर्ण खांब आणि कोरीव कामाने केलेला असा. मंदिराच्या पाठीमागून त्याच्यानंतर साईडने देखील कोरीव काम असा केलेला. खूप सुंदर प्राण्यांचे, देवदेवतांचे, निसर्गातील काही गोष्टींची अशी पूर्ण शिल्प या ठिकाणी कोरलेली असतात. मंदिराच्या तुम्ही बाजूनीलाच ना तर तुम्ही या मंदिराची भव्यता बघू शकता. आम्ही तर पूर्ण शॉक, टोटली शॉक. अत्यंत भव्य दिव्य अशी ही मंदिराची कलाकृती असतात. मंदिराच्या बाजूच्या जे म्हणजे पूर्ण एरिया असा तर त्या ठिकाणी पण बघा, हे संपूर्ण देवदेवतांचे चित्र, प्राण्यांची चित्र, कोरीव काम. हे माकटा शंकर, महादेव, पार्वती, नंदी तर अशी पूर्ण चित्र असतात. त्यानंतर इतर देवदेवतांची चित्र देखील या ठिकाणी कोरलेली असतात. वरचं एकदम फ्लोअर तुमका दिसता, दगडाचं पूर्ण दगडाचं पूर्ण एकदम कडोर दिसता. त्यानंतर याच्या आतमध्ये सर्व कोरीव काम केलेला दिसता. स्पेशली या ठिकाणी वेगळा मंदिर म्हणजे त्याचा भाग पूर्ण वेगळं. पण एक तुम्ही विचार करा की या संपूर्ण कातळात कोरलेले जे म्हणजे मटेरियल निघाला असा दगड, तो एवढं खय टाकल्याने असतलो. एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे. टन म्हणजे हजारो टन या ठिकाणी पूर्ण हे दगडाचे तुकडे निघाले असतले. खूप बारकाईने एकदम कोरीव काम केलेलं असा आणि दगड पण त्या मजबूतीचं असा. सुंदर. एकदा तुम्ही व्हिजिट या कैलास मंदिरला आणि या वेरूळ लेण्यांका देवकच हवी. या मंदिराच्या आपण पूर्ण सराउंडिंगमध्ये आसपासच्या एरियात फिरतो. त्या ठिकाणी सर्व जे महादेवांची रूपं असतात त्यांचा पूर्ण या ठिकाणी चित्र कोरलेली असतात, मूर्ती कोरलेली असतात. एक मित्रांनो वाईट वाटतं, मंदिराच्या मागच्या बाजू केलास ना तुम्ही तर इकडे परिस्थिती बघा कशी आहे ती. हे सुंदर असे हत्ती कोरलेले होते तर त्या सर्व हत्तींची अशी नासधूस झालेली असतात. त्यांची सोंड, तोंड, त्याच्यानंतर जे पाय वगैरे असतात ते संपूर्ण तोडलेले असतात. इतर देखील जे सुंदर अशा मूर्तींचा कोरीव काम केलेला होता तर ता पण पूर्ण तोडलेला होता.
तर मुघल सम्राटांनी देखील तोडले आणि त्यासोबत जे इकडे भौगोलिक परिस्थिती ज्या प्रकारे निर्माण झाली तर त्याच्यामध्ये देखील या पूर्ण मंदिरांचे जे कोरीव काम केलेले शिल्प असत तर यांचं देखील त्या गोष्टींमध्ये ऱ्हास झालेलो असतं। तर इकडे जे कोरलेले असतात ना प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक शिल्पामध्ये एक काहीतरी पूर्ण कथा त्याच्यानंतर काहीतरी कारण असा आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर खोलवर अभ्यास करू हवं। प्रत्येक जी गोष्ट कोरलेली आहे त्याचं काही ना काही अर्थ निघतं, विनाकारण हे गोष्टी असे संपूर्ण तयार झालेले नाहीत। आणि एक अशी म्हणजे आपल्या ही सर्व गोष्टी बघितल्यावर एक वाटतं मनात की जगातील जी 7 आश्चर्य असतात तर त्याच्यामध्ये ह्या कैलास मंदिराचा समावेश का नाही। खरोखर ह्या त्या 7 आश्चर्यांच्या पुढचा पूर्ण स्ट्रक्चर असा आणि असा तुमका जगात खंयी बघूक नाही भेटताला। वर्ल्ड युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचा समावेश असा, पण 7 आश्चर्यांमध्ये नाही, कारण त्या 7 आश्चर्याच्या वरची ही पूर्ण कलाकृती असा। कैलास मंदिराच्या तुम्ही उजव्या बाजू केलात ना तर या ठिकाणी तुमका तशी वेगळीच भिंत बघूक मिळते आणि याच्यावर खूप बारीक अशी ही कोरीव काम केलेलं असा। तर ही पूर्ण रामायणाची भिंत म्हणून एक ओळखली जातात। त्या ठिकाणी रामायणातले जे प्रसंग असतात ते पूर्ण या भिंतीवर कोरलेले असतात, तर हे तुमका इकडे बघूक मिळतात। इकडे मंदिराच्या डाव्या बाजूची हत्तीची मूर्ती बघा आणि इकडच्या उजव्या बाजूच्या हत्तीची मूर्ती बघा, पूर्ण ह्याची तोडफोड केलेली असता। एवढा भौगोलिकदृष्ट्या होणं कठीण तर ही ठरवून सगळी ही तोडफोड पूर्ण केलेली असं सरळ स्पष्ट दिसतं। म्हणजे बघा आपल्या पूर्ण भारताचा जो भव्य दिव्य असो इतिहास असा ह्यो पूर्ण नष्ट करूचे किती प्रयत्न केले गेले तरी देखील आपल्यासमोर हे सुंदर असे वास्तू या ठिकाणी अजूनही या इतिहासाची साक्ष देत उभे असत। एवढे उत्कृष्ट असो ह्यो स्थापत्यकलेचो नमुना तुमका काही जगात बघूक नाही मिळणार। जर तुमच्याकडे 20 रुपयाची नोट असा तर एलोरा की गुफा आहे, एलोरा केव्स, त्या ठिकाणी हे जो तुमका फोटो काढलेलो दिसता तर तो फोटो असा कैलास मंदिराचा। या ठिकाणाहून हे जो खांब त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे ज्या कैलास मंदिर आहे ना हे बघा, तर ह्यो तो फोटो असा सेम टू सेम हे बघा। मित्रांनो ही सर्व वेरूळ लेणी स्पेशली कैलास मंदिर ह्या जर तुमका फिरायचं असतात ना 2 दिवस पण अपूर्ण असतात। याच्यावर एवढं तुम्ही म्हणजे डिटेलमध्ये पूर्ण अभ्यास करूचं लागत नाही सर्व फिरासाठी बघूसाठी। खूप सुंदर। आपण आता कैलास मंदिर ज्या ठिकाणी म्हणजे पूर्ण व्ह्यू मिळतं वरच्या बाजून तर तिकडच्या बाजूक चाललो, तिकडनं मस्त व्ह्यू बघूया। तिकडून आपल्या टॉपवरून बघूक मिळतं की नक्की कैलास मंदिर कसा बांधले नाही पूर्ण कातळात कोरलेला। इतर जे लेणी असतात त्या ठिकाणी जाऊसाठी देखील पूर्ण रस्ते वगैरे प्रॉपर बनवलेले असतात। तर 16A या ठिकाणी जाऊक ही पायवाट असा आणि तिकडून आपल्याकडून कैलास मंदिराचा व्ह्यू बघूक मिळतो। कैलास मंदिर टॉप व्ह्यू खूप सुंदर। वरच्या ठिकाणाहून पण तुम्ही कोरीव काम बघा, अति सुंदर अति सुंदर। जवळपास 1 मजलो त्याच्यानंतर वरच्या साईडने पूर्ण केलेली या सर्व नक्षीकाम अति सुंदर। ह्याच्यासारखं स्ट्रक्चर ना कोणी बनवला ना जगात ह्याच्या पुढे बनतला। खूप सुंदर। अगदी मंदिराच्या कळसावर देखील कोरीव काम एवढ्या बारीकीने केलेला असा। मित्रांनो फोटोत व्हिडिओत ह्या मंदिर बघणं एक वेगळा आहे असा, पण प्रत्यक्षात या ठिकाणी कैलास मंदिर बघणं तेव्हा तुमका या मंदिराची पूर्ण भव्यता दिसतली। खरोखर खूप अति सुंदर। कैलास मंदिराच्या वरच्या बाजू केलास ना तर 16A नंबरची लेणी असत। तर इकडे देखील गुफा असत आणि हे पण भरपूर
तोडलेले आपल्या कसे बघूक मिळतात. खूप असो ऱ्हास ह्या लेण्यांचो केलेलो असा. कैलास मंदिराच्या वरच्या बाजूक हे जी 16A नंबरची लेणी असत त्या लेण्यांच्या गुफेकडे आपण इलो. तर इकडे पण ही छोटी छोटी मंदिरं बघा. तर इकडे शिवलिंग आहे आणि छोटासा गाभार या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. आणि वा भारी ह्याच्यात सगळी घाण केलेली आहे. किती एकदम सुंदर क्लीन पाणी एवढ्या उंचावर असा आणि क्रिस्टल क्लिअर पाणी, पण त्याच्यात हे बाटल्या टाकून पूर्ण वाट लावलेली आहे सगळीशी एकदम खाम. आणि बघा हे आपल्याकडे जी पांडवकालीन मंदिरं असतात विमलेश्वर, त्याच्यानंतर वेळगेवाच्या रामेश्वर, तर त्या सेम मंदिरांसारख्याच या ठिकाणी देखील असे एक खांब आपल्या, त्याच्यानंतर गाभारो, ही संपूर्ण कलाकृती शिल्पकला बघूक मिळता. खूप सुंदर. थोडा वेळ विश्रांती घेतो. जरा जवळपास 1.5 तास आम्ही म्हणजे आमका पूर्ण 1.5 तास तर कैलास मंदिर फिराकच गेलो. एवढं पूर्ण बघण्यासारखे असं ना त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही इलो आता वरच्या बाजूक. तर या ठिकाणी 16A नंबरची लेणी असत. छोटासा मंदिर, त्याच्यानंतर गुफा असत सेम आपल्या वाडातर वेळगेव्याच्या मंदिरासारखी असत. खूप सुंदर. तर आता अजून 34 लेणी असत बघूची. एवढे काय पॉसिबल होणार नाहीत, पण आपण 1-2 लेणी स्पेशल असत ती बघूया. जर तुमका यायचं असेल तर 2 दिवस पूर्ण सुट्टी काढून यावा. या ठिकाणी बघण्यासारखे खूप असे लेणी असत, तर त्यामुळे 2 दिवस सुट्टी काढून नक्की यावा. दौलताबाद किल्लो पण असत, तर तो पण तुमका कव्हर करता येत. तर खूप सुंदर असं ह्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पण दर्शन करू शकता. वेलोरा लेणी म्हणजे वेरूळ लेणी, दौलताबाद किल्लो, 4 दिवस तरी तुमका कमी पडतले या संपूर्ण फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी. पूर्ण डोंगर लेणी, पूर्ण या डोंगरात लेणी कोरलेली असतात. संपूर्ण ह्या पूर्ण कातळ असा, या कातळामध्ये ही संपूर्ण लेणी असतात कोरलेली. स्पेशली आपण मगाशी बघितलेला आपला कैलास मंदिर, त्यासोबत हे पूर्ण पोर्शन तिकडचं. 12 नंबर गुहेकडे इलव आणि ही गुहा एक आमका अशी स्पेशल वाटली बघा. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, थर्ड फ्लोअर, 3 फ्लोअर आपल्या इकडे बघूक मिळतात. थोडे पायरे असतात आणि पायऱ्यामधून प्रवेश केल्यावर इकडे बघा ही अशी 2 बाजूसून जागा असतात आणि मधूनच कोरलेली असतात हे. आणि इकडून आपण एंट्री करतो 12 नंबर गुहेमध्ये. वा, अतिशय भव्य दिव्य अशी वाटते, एकदम राजवाड्यासारखी. सगळे कॉलम बघा, पूर्ण सगळे एका दगडात कोरलेले असतात. अगदी ह्या स्लॅबची म्हणजे जी दगडाची थिकनेस बघा एका फ्लोअरची. खूप सुंदर. म्हणजे या पूर्ण गुहेचं लोड, पूर्ण वरच्या दगडाचं लोड ह्या कॉलमवर असतात. एका लाईनीत सरळ काटकोनात असे कॉलम असतात पूर्ण सगळं लोड घेऊन. खूप सुंदर. हे बाजूक पण या ठिकाणी कोरीव काम केलेलं दिसतं. तर आपण आतमध्ये बघूया आपल्या कुठल्या शिल्पकलेचे पूर्ण नमुने, स्थापत्यकलेचे नमुने आपल्या या ठिकाणी बघूक मिळतात. खूप सुंदर, एकदम भारी अशी ही कोरलेली असा. वा, त्या ठिकाणी देखील आतमध्ये आपण जाऊया. सगळा फ्लोरिंग, त्याच्यानंतर एक खांब, त्याच्यानंतर वरचं छप्पर, सगळा पूर्ण एका दगडात कोरलेला असा. तर आपण आता या गाभाऱ्याच्या इकडे गेलो. तर इकडे गौतम बुद्धांची खूप सुंदर अशी मूर्ती कोरलेली असा. आजूबाजून देखील या ठिकाणी खूप कोरीव काम असं केलं, पण काळोख असल्यामुळे आपल्याला एवढा डिटेल दिसत नाही. खूप सुंदर. 12 आणि 11 नंबरची गुहे आपल्याला सेमच दिसतात, 2-2 फ्लोअरचे. आता इकडे आपण बघूया 10 नंबरची एक स्पेशल गुहा म्हणून सांगा. अरे वा, तर तुम्ही 10 नंबर गुहेपासून पुढे गेला असता तर खूप भारी असे इकडे सगळे जवळजवळच रांगेतच पूर्ण गुफा असत. खूप सुंदर. तर आता आपण 10 नंबरच्या गुहेमध्ये जाऊया. या लेणीमध्ये बघूया कसा इकडचं, म्हणजे तुम्ही फ्रंटचा बघूनच, शिल्पकला बघूनच आतमध्ये जातालाच. खूप सुंदर असा कोरीव काम शिल्पकलेच्या या ठिकाणी केलेला असा. वा, तर आम्ही आता चाललो आतमध्ये. या ठिकाणी चप्पल काढून जाऊ कवा मंदिर दिसता.
ही पण जी गुहा असा ही पण 2 फ्लोअरची असा, ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर. त्या ठिकाणी सर्व या गुहेबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली असा. तर ही तुम्ही वाचा आणि मग गुहा फिरा. त्या ठिकाणी कोड देखील लिहिलेला असं, ते बारकोड स्कॅन करून तुम्ही या संपूर्ण वेरूळ लेणींचा माहिती घेऊ शकतास. वा, तर ह्या लेणींमध्ये कोरीव काम बघा छताचा कसा केलेला आता, खूप सुंदर. इकडे गौतम बुद्धांची खूप सुंदर अशी मूर्ती कोरलेली असत. त्याच्यानंतर त्याच्या बाजून पूर्ण हे शिल्प मूर्ती काही कोरलेले असतात. अगदी वरती जो सभामंडप असा, त्या सभामंडपाच्या खांबाच्या वर पण या ठिकाणी संपूर्ण असा कोरीव काम केलेला असा. आणि छत तर खूप सुंदर, अतिसुंदर. मित्रांनो, वेरूळ लेणींचा ह्यो व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय, कारण आता वाजले आहेत 10. जवळपास 2 तास आम्ही फिरतो, अधिकच झाले, 2-2.5 तास आम्ही फिरतो. तर आमका आता इथून जाऊचा असा कणकवली, त्यामुळे आमका रात्र होतली. खूप सुंदर असा या बघण्यासारखी ही खूप सुंदर अशी लेणी असत बघण्यासारखी. नक्की भेट द्यावा. आणि जर या ठिकाणी येत असाल तर तुमका 2-3 दिवस पूर्ण कमी पडतले, तर त्या दृष्टीने प्लॅन करून यावा. वेरूळ लेणी बघूकच तुमका 2 दिवस पूर्ण पडतलं. त्याच्यानंतर इतर पण ठिकाणं असत, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असा, दौलताबाद किल्लो असा, खूप सुंदर सुंदर ठिकाणं असत, ऐतिहासिक आणि म्हणजे पूर्ण आपल्या बेस्ट एकदम अशी ठिकाणं असतात. तर त्यामुळे नक्की या ठिकाणी व्हिजिट द्यावा. ही व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप सुंदर अशी लेणी असत, पण अजून आपल्याक भरपूर टाईम हवं त्याच्यासाठी. आपल्याक अजून ट्रॅव्हल करूचा असा तर आपण पुन्हा इलो एक्झिट गेटकडे तरी कुपन असत आणि आपण आता इथून निघतो. खूप सुंदर अनुभव होतो. आपल्याक वेळ कमी पडला, वेळ कमी असल्यामुळे आपण या स्किप करतो. पण पुढच्या वेळी येऊ त्यावेळी नक्की वेळ काढून येऊ आपण. तर चला भेटू परत.